नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत जी काही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे त्या भरती प्रक्रियेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट लोकमत न्यूजपेपरमध्ये पाहाव्यास भेटली होती। ती तुमच्यासमोर मी या ठिकाणी मांडत आहे। काय नेमकी अपडेट आहे ती, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये किंवा वैद्यकीय शिक्षणमध्ये कंत्राटी पदभरती संदर्भात या ठिकाणी ही अपडेट प्रसिद्ध झालेली आहे। कंत्राटी भरती करण्यासंदर्भात या ठिकाणी ही अपडेट आहे। तर आपलाच निर्णय जो काही सरकारकडून देण्यात आला होता तो या ठिकाणी धाब्यावर बसवण्यात आलेला आहे। म्हणजेच काय, तर कंत्राटी भरतीवर सरकून टीका झाल्यानंतर यापुढे अशी भरती केली जाणार नाही असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता। मात्र आता तो धाब्यावर बसवत वैद्यकीय शिक्षण विभागातील गट क आणि गट ड मधील कर्मचारी भरती ही कंत्राटी पद्धतीने बाह्य स्रोतांद्वारे करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतलेला आहे। बाह्य स्रोताद्वारे भरती म्हणजे काय, तर ज्या कंपन्यांना या भरतीचे कंत्राट देण्यात आले आहे त्यांच्यामार्फत ही पदे भरली जातील आणि कर्मचाऱ्यांची निवड करण्याचे अधिकार हे कंपन्यांना असतील। त्यासाठी 3 कंपन्यांना सेवा शुल्क म्हणून 193 कोटी रुपये देण्यात येणार आहेत। कंपन्यांना 19% एवढे शुल्क कशाला असा सवाल उपस्थित करण्यात आल्यानंतर कामगार विभागाने हे शुल्क 15% करण्यात आले आहे असे या ठिकाणी म्हटलेलं आहे। तसेच मात्र आता वैद्यकीय शिक्षण विभागाने कर्मचाऱ्यांना वेतनासाठी 19.5% इतके भक्कम सेवा शुल्क देण्याचा निर्णय घेत कंपन्यांना मेहरबानी दाखवली आहे। नियमितपणे सरकारने ही पदे भरली असती तर सरकारला जितका खर्च आला असता त्या खर्चात कमीत कमी 20 ते 30% बचत या कंपन्यांनी बाह्य स्रोताद्वारे भरतीत करावी असे आदेशात म्हटले आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यानुसार जी काही वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत गट क आणि गट ड पदाची या ठिकाणी भरती जी होणार आहे ती बाह्य स्रोताद्वारे म्हणजेच काय, तर कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर जी आहे ती भरती या ठिकाणी केली जाणार आहे। गट क आणि गट ड स्वरूपाची भरती यामध्ये प्रसाद लाड यांच्या कंपनीलाही या ठिकाणी काम देण्यात आलेले आहेत। आता हे प्रसाद लाड कोण आहेत, तर भाजपचे नेते प्रसाद लाड यांच्या कुटुंबियाशी संबंधित असलेल्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेसला अमरावती, भंडारा, नागपूर, पालघर, पुणे, वर्धा, वाशिम या 7 जिल्ह्यांमधील भरतीचे कंत्राट मिळालेले आहे। तसेच BVG इंडिया लिमिटेड या कंपनीला बुलढाणा, गडचिरोली, जालना, सावनेर, सोलापूर या ठिकाणचे कंत्राट पदभरती संदर्भाचे कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी मिळालेले आहे। तर सर्वात जास्त काम स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आलेले आहे। यांना अकोला, अलिबाग, मुंबई, बारामती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धाराशिव, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मिरज, नांदेड, नंदुरबार, परभणी, सातारा आणि सिंधुदुर्ग तसेच ठाणे येथील भरतीचे कंत्राट त्यांना देण्यात आलेले आहे। शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालय आणि त्यांच्याशी संलग्न रुग्णालयासाठी ही भरती केली जाणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागाअंतर्गत वैद्यकीय खात्यामधील जी काही गट क आणि गट ड पदासाठी भरती केली जाणार आहे ती केवळ या ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती केली जाणार आहे। ओके, सो अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे। एकीकडे सरकार जो आहे तो कंत्राटी पदभरती संदर्भात शासन निर्णय जो आला होता तो इथून पुढे कुठल्याही खात्यामध्ये कंत्राटी पदभरती केली जाणार नाही, परंतु हे उघड या ठिकाणी तुम्हाला शो होत आहे की गट क आणि गट ड पदभरती ही केवळ कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती केली जाणार आहे। ठीक आहे, सो अशा प्रकारची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे लोकमत न्यूजपेपरमध्ये। तर पहा, या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील इतर भरती संदर्भाचे ते नक्की कमेंट्स करून विचारायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।